जागतिक पर्यटन स्थळ असलेले गणपतीपुळे तीर्थक्षेत्र सध्या रस्त्याच्या गटारात सोडलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे चर्चेत आलंय। गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय। प्रचंड दुर्गंधीमुळे आजार पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याकडे गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुणचे दुर्लक्ष होत आहे असे येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र आहे याची जाण राखावी असं जनतेचं मत आहे। रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र महान तीर्थक्षेत्र मानलं जातं। जर जगभरातनं या ठिकाणी लोक येत असतात, महाराष्ट्रातनं सुद्धा लोक येत असतात। वेळोवेळी या तीर्थक्षेत्राला लोक भेट देत असतात, पण त्या तीर्थक्षेत्राची जी काही दुरावस्था आहे ते आपण दाखवतोय। मी तुम्हाला आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे गणपतीपुळ्याचा हा चेंबर ब्लॉक झालेला आहे आणि त्यामुळे पाणी सगळं ह्याच्यातून वाहत आहे आणि त्या गटारावर कुठलीही बंदिस्त असं काही नाही आहे। माझ्याबरोबर बोलण्यासाठी या समोरच्या घरातीलच ग्रामस्थ आहेत अमय केदार। केदार सर, काय सांगाल तुम्ही, नेमकं तुम्हाला काय त्रास होतोय? वारंवार पंचायतीला सांगून सुद्धा ग्रामसभेत विषय झाल्यानंतर हे याच्यावर काय कारवाई करत नाही। आमच्या वाडीचं एक सदस्य आहे, त्याचं स्वतःचं हॉटेल आहे। त्या हॉटेलमधलं पाणी तो घराच्या बाहेर काढून फक्त सोडून देतोय। बाकी पुढे काय होतं याची दुर्गंधी, याच्यापासून होणारे डास, याचा आम्हाला त्रास होतोय। त्यांना वारंवार सांगून ह्यांच्यावर काही कारवाई केली जात नाही। अनेक वेळा तुम्ही त्यांना सांगितलं की हे तुम्ही बंद करा। तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये कधी गेला होतात का, किंवा काय ग्रामपंचायतीने काय तुमच्यासाठी केलं? ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मी वैयक्तिक तोंडी सांगून आलेलो आहे, तक्रार केलेली आहे। पण त्याच्याकडे काय दुर्लक्ष केलं आहे ग्रामपंचायतीने, त्याच्यावर काय तोडगा काढतच नाहीत आणि आम्हाला काय त्याच्यापासून निर्णय देत नाही। मग तुम्हाला आता जो त्रास होतोय हा त्रास नेमका डासांचा होतोय किंवा कसं काय नेमका? डास पण आहे, दुर्गंधी पण आहे। नेमकं हा विषय जो आहे हा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येतो आणि ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या वेळेला मालगुण PSC म्हणजे मालगुण प्राथमिक आरोग्य केंद्राने सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे। जे गटर बुजवण्यासाठी ग्रामपंचायतीला लेटर देणं पाहिजे किंवा काही असं सगळं करून हा विषय मिटेल। संदीप खानविलकर, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।